पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामध्ये सुद्धा युद्धाचा फटका पाहायला मिळत आहे आणि इथे गॅसची परिस्थिती खूप बिकट होत चाललेली आहे. महसूल विभागाचा पुरवठा विभाग भोर शहरामध्ये जागोजागी जाऊन हॉटेल्समध्ये वगैरे चेकिंग करत आहे की कुठे गॅसचा साठा करून ठेवला आहे का किंवा कुठं त्याचा गैरवापर होतोय का याची पाहणी केली जाते. परंतु बऱ्याच ठिकाणी आपण बघतोय तर निर्धूर चुली किंवा इंडक्शन्स याचा वापर केला जातोय. काय सांगाल मॅडम, काय परिस्थिती आहे आता भोरमध्ये गॅसची आणि तुम्हाला कुठे त्या कारवायांमध्ये कुठे काय गैरप्रकार आढळून आलेत का? नाही, कुठेच गैरप्रकार आढळून आलेला नाहीये. काल आम्ही हायवेच्या हॉटेल्सला भेट दिली तर शक्यतो सगळीकडे इलेक्ट्रिक चूल आहेत की ज्याच्यावर वडे तळले जातात आणि शक्यतो मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये बाहेर चुली मांडलेल्या आहेत, त्याच्यावर मोठे मोठे पातेले ठेवलेले आहेत. आम्हाला कुठेही गैरप्रकार आढळून आलेला नाही. हे हॉटेलवाल्यांचं ठीक झालं, परंतु काही ठिकाणी अजूनही आपल्याला गॅसच्या ठिकाणी रांगा लावलेल्या पाहायला मिळतात. 5:30 पासून लोक रांगा लावून उभी आहेत. तर ती समस्या कधीपर्यंत दूर होईल? माननीय जिल्हाधिकारी साहेबांचे आदेश आहेत. शक्यतो लोकांना घरपोच सिलेंडर मिळणार आहे. फक्त लोकांनी थोडी वाट पाहिली पाहिजे. त्यांनी गर्दी करूच नये असं आवाहन आम्ही त्यांना करतो. हो, पण तरी सुद्धा लोक जर गॅसचा तो ओटीपी मिळून सुद्धा जर त्यांना दिवस दिवस गॅस मिळत नसेल तर शेवटी पर्याय नाही ना. ज्यावेळेस हॉटेलवाल्यांनी आता चुली मांडल्यात, परंतु फ्लॅटमध्ये राहणाऱ्या माणसाने कुठे चूल मांडायची? नाही, ऍक्च्युली लोकांमध्ये ना खरं तर संभ्रम निर्माण झालेला आहे की बाबा मला आज नाही भेटला तर उद्या भेटेल की नाही, परवा भेटेल की नाही, त्यामुळे ते जास्त गर्दी करतात. पण मी आवाहन करते की गर्दी करू नका. काही अडचण असेल तर तुम्ही पुरवठा शाखेशी संपर्क साधू शकता. आणि शासन जे रॉकेल वगैरे पुरवठा करणारे या संदर्भात आपल्यापर्यंत काय आदेश आले? नाही, अजूनपर्यंत तर काही नाही आलेले. आपण पाहतोय की प्रशासनाच्या वतीने आतापर्यंत बहुतांश हॉटेलमध्ये चेकिंग वगैरे चालू आहे. त्यांना कुठेही अशी गैरप्रकार आढळून येत. आपण या हॉटेलमध्ये बघू की इथं सुद्धा आता काही ठिकाणी चुली केल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी बघा की कांदा भाजण्यासाठी विटार रचून आणि लाकडं लावून चूल केल्याचं दिसून येत आहे. आणि मोठ्या मोठ्या भोर शहरातील चांगल्या चांगल्या हॉटेल्समध्ये सुद्धा आता चूल आणि निर्धूर चूल किंवा इंडक्शन याचा पर्याय निवडला जात आहे. आणि लवकरच हा पुरवठा सुरळीत होईल असं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे. टॉप न्यूज मराठीसाठी सारंग शेटे, भोर, पुणे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.